तर तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओत खूप खूप स्वागत आहे. तर आता आपण आहोत नॉटिकामध्ये. तर आम्ही लवकर चेकआउट करून पटकन इथे आलो, कारण थोडा उशीर झालेला आम्हाला. 7:30च्या आम्हाला चेकआउट होतं आणि आता इथून 7:30ला आम्ही निघणार आहोत. त्याच्यामुळे स्टार्टिंगला काही व्हिडिओ नाही करता आला. पटकन आम्ही चेक इन वगैरे केलं. इथे नॉटिकामध्ये जो सिक्युरिटी चेक वगैरे असतो तो सगळा करून घेतला आणि आता आम्ही बसलो नॉटिकामध्ये. तर आता पुढचा मी तुम्हाला प्रवास दाखवणार आहे, कसा होणार आहे काय ते. आपली नॉटिका चालू झाली आहे. आता आपण चाललो पोर्ट ब्लेअरवरून हॅवलॉकला. तर तुम्ही बघू शकता आपली ही नॉटिका फेरी आतून कशी दिसते, त्याचा हा एक लुक आहे. आता आम्ही फेरीतून उतरलोय आणि आम्ही आता जेटीला पोहोचलो हॅवलॉकला. तर इथून आता पुढे थोडंसं पुढे गेलं ना चालत की आम्हाला पिकअप आहे. तर आता आपण जाऊया इकडे. त्याच्यानंतर आपण हॉटेलमध्ये चेक इन करू आणि मग पुढे आपण कुठल्या बीचला जाणार आहोत काय ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर आता आम्ही पोर्ट ब्लेअरवरून हॅवलॉकला आलो आहे. हॅवलॉकला आम्हाला कॅब आलेली घ्यायला. तिकडनं आम्ही आता आमच्या हॉटेलमध्ये आलो आहे. नाव काय आपल्या? अरिना आयलँड हॅवलॉक. तर आता आम्ही अरिना आयलँड हॅवलॉक या हॉटेलला आलो आहे. पण आमचं चेक इन 12 वाजता आहे. तर तोपर्यंत ते म्हणाले की हॉटेलच्या बाहेरच एक बीच आहे, तर तिथे तुम्ही जाऊन बसू शकता, थोडं एन्जॉय करू शकता. तर आम्ही तिथे आलो आहे. खूप शांत बीच आहे, तुम्ही बघू शकता. हा बघा माझ्या मागे खूप छान बीच आहे हा, आणि अगदी शांत आहे. इथे थोडेफार आम्ही फोटोज व्हिडिओज घेतले, थोडा वेळ बसलो आम्ही आणि आम्ही ब्रेकफास्ट आणलेला सोबत, तर तो सुद्धा आम्ही इथेच बसून केला. तर आता 12 वाजता आपलं चेक इन आहे. त्याच्यानंतर आम्ही लंच करून पुढे जाणार आहोत. तर पुढे कुठल्या बीचला जाणार? राधानगर बीचला जाणार आहे आपण इथून. आणि त्याच्यानंतर नाही, आता कालापत्थरला जाणार आहे आणि तिथून मग दुपारी जेवण आपण राधानगर बीचला जाणार आहे. अच्छा, तर असे आमचा आता पुढचा प्लॅन आहे. तर आता आम्ही हॉटेलमध्ये जाऊन विचारतो अजून किती वेळ लागेल चेक इन करायला. तसं बघायला गेलं तर अजून 1 तास आहे, पण तोपर्यंत बघू. जर तिथे काही फिरण्यासारखं हॉटेलमध्ये असेल आजूबाजूचा एरिया वगैरे, तर मग तो आम्ही कवर करू. चला तर ही आपली रूम आहे, ग्राउंडला आहे. आणि तुम्ही बघू शकता असं माझ्या आजूबाजूला रूम्स खूप अशा मस्त आहेत, स्पेशियस जागा आहे ही. आता आपण आपला रूम बघूया आज जाऊन. तर तुम्ही बघू शकता असा मोठा रूम आहे. तसंच बेडसोबत इथे एक सोफासुद्धा आहे. तसंच इथे कॉर्नरला आपल्याला छोटासा मिनी फ्रीज आहे. तसंच इथे चहाची केटल वगैरे, जिथे आपण चहा कॉफी बनवू शकतो. तसंच वॉशरूम पण खूप स्पेशियस आहे, तुम्ही बघू शकताय. वॉशरूम पण खूप छान आणि मोठं आहे. तर अशी आहे आपली रूम. तर आजची रूम खूप छान आहे, म्हणजे अशी सेफ पण आहे. असं म्हणजे कालच्या रूमचा थोडा इश्यू वाटलेला, पण आज तसं काही नाही आहे. तर रूम खूप छान आहे ही. चला तर मग आता थोडा वेळ फ्रेश वगैरे होतो आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही निघणार आहोत कालापत्थरला जायला. आत्ता आम्ही आलो आहोत कालापत्थर बीचला. तर इथे थोडं गर्दी भरपूर आहे. मला बरीचशी लोकं जी सकाळी आमच्या फेरीत होती ना, तीच दिसत आहे त्याच्यात. तर सगळेजण इथेच आले जातं विजिटला. नंतर तुम्हाला दाखवते. इथे फोटोशूट्स वगैरे चालू आहेत. फोटोग्राफर्स असतात इथे. तुम्हाला बीचच्या बाहेरच अडवतील ते फोटोशूटसाठी. ते आपल्यावर डिपेंड आहे पण करायचं नाही करायचं.
तर आता आपण राधानगर बीचजवळ आलो आहोत आणि इथे आम्ही आता कोणतं हॉटेल आहे, हॉटेल सागोरी म्हणून हॉटेल आहे ते इथे आलो आहे. आणि इथे आता आम्ही पहिले प्रॉन्स चिली ऑर्डर केली. आता बघू नॉनव्हेजमध्ये काहीतरी अजून ऑर्डर करू. तर ही आता इथे आपण चिकन थाली ऑर्डर केलेली, तर ती आले. हे मला वाटतं चिकनचे 2 ग्रेव्ही आयटम आहेत आणि त्याच्यासोबत ना बटाट्याची भाजी आणि डाळ पण दिली. इथे पहिल्यांदा मी असं कॉम्बिनेशन पाहिलं आहे की चिकनसोबत डाळ आणि बटाट्याची भाजी पण आहे. चला जरा आता टेस्ट करून बघूया. तर आता आम्ही आलो आहोत राधानगर बीचला. मगाशी आम्ही कालापत्थरला गेलो, तिकडनं आम्ही 15-20 मिनटात निघालो. तिथे खूप क्राऊड होती, त्याच्यामुळे अशी मजा नाही वाटली. आणि म्हणजे तो बीच खूप छोटा आहे, त्याच्यामुळे अशी खूप गर्दी वाटत होती तिथे. आणि आता आम्ही राधानगरला आलो आहे ना, हा पण असं क्राऊडेड आहे बीच. आता तुम्ही बघू शकता माझ्या ह्या बाजूला नाही बघत, इथे मागे ना गर्दी भरपूर आहे. पण हा बीच मोठा आहे ना, त्याच्यामुळे असं फिरायला जागा मोकळी मिळते. आणि त्याच्यात आम्ही राधानगर बीचच्याच बाहेर एक सागरिका हॉटेल म्हणून होतं, तिथे जेवायला थांबलेलो. तर तिथे आम्ही जेवलो. जेवण नॉर्मल होतं, असं अगदीच वावसुद्धा नव्हतं आणि अगदीच असं खराबही नव्हतं, म्हणजे मीडियम रेंजमध्येच होतं ते. जेवणसुद्धा चांगलं होतं. त्याच्यानंतर आत्ता आम्ही राधानगर बीचला आलो आहोत आणि इथे मस्त अशा खूप मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत मागे माझ्या. तर आता थोडा वेळ इथे टाईम स्पेंड करू आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे बघू आता कुठे जायचं आहे ते, किंवा कदाचित आमचा हा लास्ट स्पॉट असेल आणि याच्यानंतर आम्ही पुन्हा हॉटेलवरच जाऊ. तर इथे आहे ना तुम्हाला बाहेरच ना गेटजवळ हे लोक पण असतात, फोटोग्राफर्स पण असतात. तर ते लोक ना आपल्याला म्हणजे फोटोज वगैरे काढून द्यायसाठी खूप फोर्स करतात. तर ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही काढायचे की नाही. तर इथे ना फोटोजचे 30 ते 35 फोटोज प्लस एक कॉम्प्लिमेंटरी रील असे 1000 ते 1500 रुपयामध्ये आपल्याला काढून मिळतं. तर ते जर तुम्हाला त्याचीसुद्धा आवड असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. तर आत्ता आमचं थोडं बीचवरती वेळ घालवून झाला आणि आता आम्ही थोडं आमच्या गाडीला यायला अजून अर्धा तास आहे. तर ते म्हणाले आम्हाला 5ला पिकअप करण्यात. तर इथेच माझ्या मागे नाही बीचच्या बाजूला कॅफे आहे, तर आम्ही आता त्या कॅफेमध्ये चाललो आहे. थोडंसं असं लाईट काहीतरी खाऊ आणि मग निघू. तर आम्ही इथे या कॅफेमध्ये ना फ्राईज ऑर्डर केले आणि कोल्ड कॉफी संपवली आम्ही प्राईज येईपर्यंत. प्राईजची क्वांटिटी पण चांगली आणि टेस्ट पण छान आहे. कोल्ड कॉफी पण छान होती. तर या कॅफेमध्ये आम्ही आता बसलो आहोत. तर आता आम्ही रूमवर आलो आहे परत. तर तुम्ही बघू शकता हा ना इथला नाईट व्ह्यू आहे, खूप छान वाटतो असा लो लाईटमध्ये मस्तपैकी. आणि हा छोटासा पाथवे इथून चालायला आणि तिथे कॉर्नरला आमची रूम आहे. तर थोडं व्हिडिओमध्ये असं डल वाटतं आहे, पण ते असं प्रत्यक्षात बघायला खूप छान वाटतं आहे. तर तुम्हीसुद्धा आलात कधी इथे अंदमानला हॅवलॉकला तर या रिसॉर्टला एक दिवस तरी स्टे करा, हॉटेल अरिना. खरंच छान वाटतं इथे. तरी आता आपली रूम आली आहे. तर आता आपण पूल बघूया. इथे पूलसुद्धा आहे. पूल पण छान आहे इथलं, लाईटिंग छान वाटते. तर तुम्ही बघू शकताय छान आणि शांतता इथे. पूल पण खूप छान आहे इथलं, मोठा आहे पूल. बघू वेळ भेटला तर आपण पाण्यात उतरून सुद्धा बघू पूलमध्ये. इथे कळेल आपल्याला ते उंच किती आहे काय.
आम्ही डिनरला आलो ज्या हॉटेलमध्ये आम्ही स्टेला थांबलेलो ना त्याच हॉटेलमध्ये. तर हे एक पोटॅटोचं स्टार्टर आहे. त्याच्यानंतर बाकीचा मेन्यू हळूहळू ते सर्व करणार आहे, तसं मी तुम्हाला दाखवेन. तर आता आपला डिनर आलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय पनीरची एक भाजी, चपाती, हे रस्सम आहे, त्याच्यासोबत हे जे मगाचं बटाट्याचं स्टार्टर होतं ते, तसंच ही डाळ आहे आणि सॅलड आणि राईस, एवढं सगळं आहे. त्याच्यानंतर डेझर्टला व्हॅनिला आईस्क्रीमसुद्धा आहे, ते पण मी तुम्हाला नंतर दाखवते. तर असा होता आपला अंदमानमधला दिवस दुसरा. सकाळी आम्ही पोर्ट ब्लेअरवरनं फेरीने इथे आलो हॅवलॉकला. त्याच्यानंतर आम्ही 12 वाजता चेक इन केलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो कालापत्थर बीचला. तर ते एवढं मला काय असं भारी नाही वाटलं. तर तिकडे खूप क्राऊडेड होता, तो बीच खूप छोटा आहे त्याच्यामुळे खूप क्राऊड दिसत होता. तिकडनं आम्ही लंचला गेलो. तर लंच पण दुपारचा आमचा जो होता तो आम्ही राधानगर बीचच्या बाहेरच एक हॉटेल होतं नॉनव्हेज हॉटेल. ॲक्च्युली संडे होता म्हणून आम्ही विचार केला की रोज व्हेज खाण्यापेक्षा नॉनव्हेज काहीतरी ट्राय करू. पण इथलं नॉनव्हेज एवढं काही आम्हाला आवडलं नाही. त्याच्यानंतर मग आम्ही राधानगर बीचला गेलो ना, तिथे खूप छान वाटलं, खूप शांत वाटलं. जरी म्हणजे तो बीच क्राऊडेड जरी होता तरी तो बीच खूप मोठा होता ना, त्याच्यामुळे एवढं असं क्राऊडेड वाटलं नाही. त्याच्यानंतर जो राधानगर बीचला जो कॅफे आहे त्या कॅफेला तुम्ही नक्की व्हिजिट करा. इथलं म्हणजे मला असं वाटतं फूड खूप छान असणार आहे. पण आम्ही फक्त तिथे प्राईजच ट्राय केले, म्हणजे प्राईस पण खूप छान होते आणि क्वांटिटी पण छान होती. त्याच्यानंतर आम्ही रूममध्ये आलो. रूममध्ये परत एकदा आम्ही फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर आम्ही पूलमध्ये गेलो. तर पूल पण इथलं खूप छान होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही इथे डिनरला गेलो. तर डिनर पण इथे जो डिनर होता आज आम्हाला असं 2-3 दिवसांनी असं वाटलं आम्ही प्रॉपर असे जेवलो. डिनर खूप छान होता. तसं बघायला गेलं तर इथला आमचा जो हॉटेलचा रूम आहे ना, तो सुद्धा खूप छान आहे आणि असा स्पेशियस आहे. तर इथे कधी आलात ना तुम्ही तर हे हॉटेल अरिना लक्षात ठेवा. इथे तुम्ही तुमचा रूम बुक करू शकता. आणि जर आणि आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, तसंच कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि तसंच मला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. धन्यवाद.